नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे। घोडा, बैल यासारख्या पाळीव प्राण्यांचा वापर आपण शेतामध्ये तसेच प्रवासासाठी करतो। कुत्रे हे घराचे रक्षणकर्ते आहेत। म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर ज्या प्राण्यांना आपण घराच्या आसपास किंवा घराच्या आतमध्ये ठेवतो, त्यांची काळजी घेतो, त्यांना प्रेम करतो, तसेच ते सुद्धा आपल्यावरती प्रेम करतात, त्यांना आपण पाळीव प्राणी असे म्हणतो। पण आधुनिक युगामध्ये घराची साईज ही कमी कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे हे जे पाळीव प्राणी आहेत त्यांचा वावर हा घराच्या अंगणापेक्षा घराच्या आतमध्ये जास्त होत राहिला आहे आणि यामुळे या सततच्या सानिध्यामुळे बऱ्याच लोकांना ॲलर्जी तसेच विविध रोग उत्पन्न होऊ लागले आहेत। मग अशा या रोगांबद्दल आयुर्वेदाचं काय मत आहे, तसेच त्याच्यावरती चिकित्सा काय हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे पाळीव प्राणी, पक्षी आणि आयुर्वेद याबद्दलचा समज गैरसमज। विषय आहे पाळीव प्राणी, पक्षी आणि आयुर्वेद समज गैरसमज। आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो। सर हे गेल्या 40 वर्षापासून पुणे, मुंबई व कोल्हापूर येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात। भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित केले आहे। कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे। माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे। सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते। वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। सर पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। सर आजचा आपला विषय एकदमच आगळा वेगळा आहे। पाळीव प्राणी, पक्षी आणि आयुर्वेद याबद्दलची आपली आज चर्चा आहे। तर सर्वप्रथम पाळीव प्राणी आणि पक्षी याची व्याख्या काय आहे त्याबद्दल जरा सांगा। बरोबर आहे। कसं आहे की आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या ह्याच्यात कुठेही सकाळी उठल्यानंतर मग कुत्र्याला घ्यावं, फिरून यावं वगैरे असं काही कुठं लिहिलेलं नाही आहे। म्हणजे जीवनाचा आवश्यक भाग म्हणून हे प्राणी पाळायलाच पाहिजेत, पक्षी पाळायला पाहिजे अशी काही परिस्थिती नाही आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। 12,000 वर्षापूर्वीपासून कुत्रं पाळण्याचा इतिहास जो आहे ना तो वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये मिळतो। युधिष्ठिराच्या बरोबर असलेल्या कुत्र्याचा उल्लेख सुद्धा तुम्ही वाचलेला असेल। चेतक घोडा जो आहे आपल्या महाराणा प्रतापांचा वगैरे हे सगळं तुम्ही ऐकलेलं असेल। कुंभारवाडा असतो तिथं गाढव पाळलं जातं। शाखावात हरम सामलम लवणम जडताकारम असे त्याचे गुणधर्मसुद्धा सांगितले आणि औषधासाठी ते उपयोगी पडतं। फिट्सच्या अनेक आजारामध्ये ते उपयोगी पडतं। परंतु शेवटी असं आहे की आपण मनुष्य योनीमध्ये आहे, नो डाऊट आपणही मनुष्य प्राणी आहे, परंतु मार्जान योनी वेगळी म्हणजे मांजर वेगळं, श्वान योनी वेगळी, अश्वयोनी वेगळी, हस्ती योनी वेगळी आणि योनीभेद झाला, योनी म्हणजे ओरिजिन असा इथं अर्थ आहे। तर मग काय होतो, द्रव्यभेद होतो म्हणजे पदार्थ बदलतो।
म्हणजे आपल्या शरीरात जे वाढणारे जंतू आहेत ते त्या प्राण्यांच्यावरतीच वाढतात असं नाही आहे, त्यांच्यामध्ये म्युटेशन्स वगैरे होऊ शकतात. व्हायरस ही अशी गोष्ट आहे की सजीव प्राण्यांच्या संपर्कात आलं की ते सजीव होतं, इतर वेळी ते निर्जीवासारखं राहत असतं. आणि त्याची DNA स्ट्रक्चर इतकी साधी आहे की पटकन त्याच्यात ते बदल करू शकतात आणि ते जंप करू शकतात. म्हणजे वटवाघळापासून माणसापर्यंत आलेलं कोविड हे त्याचं एक महत्त्वाचं उत्तम उदाहरण आहे. ते इतक्या पटकन त्यांच्यावरती संस्कार होऊन ते स्वतःमध्ये बदल करू शकतात. असं जर असेल तर ते प्राणी तुम्ही लेपटाळून घरी अंगावर खांद्यावरती वागवत असाल ना, तर प्रेम ही एक वेगळी गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबरीनं त्याचा त्रास आपल्या शरीराला होत असतो हे कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. 5 वर्षाच्या आतली माणसं, मुलं म्हणजे रादर, आणि 60 वर्षाच्या पुढची जी वृद्ध व्यक्ती आहे, स्त्री असो किंवा पुरुष असू दे, किंवा ज्यांना ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत, ज्यांची तब्येत खराब आहे, ज्यांना कंजेनेटल ॲनोमलीज हार्टच्या वगैरे आहेत, किंवा जे पडून राहिलेले असे कितपत पडलेले रोगी लोक आहेत, किंवा ज्यांचं खाणंपिणं हे कुपोषित आहे अशा पद्धतीचे लोक आहेत, किंवा ज्यांचं ऑपरेशन झालं आणि नुकतेच ते घरी आलेले आहेत, तर अशा लोकांच्या संपर्कात जर हे प्रकरण सगळं आलं, कुत्रं मांजर वगैरे किंवा पक्षी कबूतर वगैरे असं, तर त्याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे तुमच्या शरीराची त्रासदायक असं होणार आहे. हे कुठंतरी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मग हे असं प्राणी पाळण्याची पद्धत आली कुठनं? तर पूर्वीच्या काळी काय असायचं, शिकारीसाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी, प्रवास करण्यासाठी घोडे वगैरे जे आहेत ते, किंवा मनोरंजन व्हावं म्हणून, छंद असावा म्हणून, किंवा काही मानस विकृती आहे, ऑटिझमसारखी मुलं आहेत समजा, तर त्यांना कुत्री मांजरी जर पाळलेली असतील तर त्याच्यात प्रगती चांगली होते असं घडू शकतं. परंतु त्या औषधांसुद्धा ते काम करता येत असतं, हे कुठेतरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एकाकीपणा असलेले लोक असतात ते, किंवा औषध म्हणून बऱ्याच वेळा हे प्राणी आत्ता मी सांगितलं तसं पाळता येतात. आणि प्रयोगासाठी किंवा व्यवसाय म्हणून सुद्धा त्याची पैदास करून त्यातनं पैसे कमवणं असाही भाग असतो. मराठीत एक खूप सुंदर म्हण आहे बरं का, ज्याचं सरत नाही त्यांनी घोडा पाळावा. म्हणजे ज्याच्याकडे पुष्कळ धन आहे आणि त्या घोड्याला खायला सारखं लागतं, सतत लागतं, त्याचा पैसा आहे तो संपू शकतो, तर ज्याच्याकडे पैसा खूप आहे अशा लोकांनी ज्याचं सरत नाही त्यांनी घोडा पाळावा. ज्याला शत्रू नाही त्यांनी एडका पाळावा. एडका म्हणजे मोठ्या मेंढीचा मोठा नवरा असं आपण थोडक्यात म्हणू शकतो, मेंढा. तर तो तुम्ही पाठमोरे वाकलेला आहे की ढुशी मारणारच, तर ज्याला शत्रू नाही त्यांनी एडका पाळावा, आणि ज्याचं कोणी नाही त्यांनी कुत्रं पाळावं असं म्हटलं जातं. तर हा म्हणीचा भाग खूप चांगला आहे, सुंदर आहे, हृदयाला स्पर्श करणार आहे. परंतु आरोग्याच्या पुढं ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या भावना बाजूला राहतात. आयुष्य हे वर्षात मोजलं जातं, भावना ही क्षणासाठी असते, आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्हाला बुद्धीचा विचार करावा लागतो, भावनांचा नाही. तर त्यामुळे हा तारतम्याने सगळा विषय जो आहे तो कसा आहे तो आपण समजून घ्यायचा आहे, आणि म्हणून हे सगळा प्रस्ताविक जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं. असं होतं की हे सगळं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये हे पाळीव प्राणी आणि पक्षी कोणते आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे. आता साप, उंदीर किंवा सरड्याच्या काही जाती, गोगलगाई असलंसुद्धा पाळणारे लोक असतात, आणि ते युरोपियन कंट्रीमध्ये काही कमी नाहीत. विम्झिकल लोक असतात, त्याच्यानुसार ते बदलत जातं. परंतु एकंदरीत जर बघितलं गेलं ना, तर माकड हा प्राणी काय पाळीव नाही आहे, परंतु तो मनोरंजनासाठी बऱ्याच वेळा पाळण्याची प्रक्रिया असायची. पण कबूतर आहेत, हंस आहे, कोंबडा आहे, कोंबडी आहे, लव बर्ड्स वगैरे आहेत, चिमण्या आहेत, काही पद्धतीचे कावळे आहेत, पोपट आहेत. तर हे पक्षी म्हणून जे आहेत ना, ते माणसाळून त्यांना पाळण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्वीच्या काळापासून आपल्याला दिसून येते. तसं कुत्रा आणि मांजर हा भाग जो आहे ना तोही आपण नेहमी बघत असतो. ससे, काही पद्धतीचे उंदीर किंवा गिनीपिग, हरणं, ही सुद्धा पाळण्याची प्रक्रिया जी आहे ती भारतामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला दिसून येते. ह्याच्याबरोबरीनं कासवाचा बऱ्याचशा जाती ज्या आहेत ना, ज्या शाकाहारी आहेत आणि कोथिंबीर वगैरे सारखे पदार्थ खातात, असं सुद्धा पाळण्याची प्रक्रिया भारतवर्षामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. घोडे पाळणं, हत्ती पाळणं हे पूर्वीच्या काळी व्हायचं. आत्तासुद्धा काही लोक रेससाठी घोडे वगैरे पाळतात. हत्ती वगैरे देवस्थानात असायचा, आता तोही मुक्त केला गेला आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी जाऊन त्याची राखणूक केली जात असते. परंतु गायी आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहेत आणि मेंढ्या आहेत, ह्या पाळण्याची प्रक्रिया ही अजूनसुद्धा चालू आहे. दुधासाठी किंवा वाहनासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जात असतो. कुत्रं आहे ते संरक्षणासाठी बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात तिथं वापरलं जात असतं. तर पाळीव प्राण्याची व्याख्या करत असताना जे हिंस्र नाही आहेत आणि माणसाळतात किंवा माणसाच्या वस्तीच्या जवळ येऊन खाद्यपदार्थाची अपेक्षा करतात, अशाच ज्या गोष्टी आहेत ना त्या माणसांनी पाळायला सुरुवात केली असं एकंदरीत आत्तापर्यंतच्या भागावरून आपल्याला म्हणता येतं किंवा सांगता येतं. तर आता पक्ष्यांच्यात आणि प्राण्यांच्यात मुख्य फरक आहे तो त्यांच्या उडण्याचा.
प्राणी चालतायत आणि पक्षी उडतायत हे कुठेतरी लक्षात घेतलं तर वायू आणि आकाश महाभूत जे आहे ते या पक्ष्यांच्यामध्ये जास्ती असतं आणि पार्थिवत्व जे आहे जिल्ह्यत्व पार्थिवत्व वगैरे हे या कुत्र्या मांजरांच्यात किंवा हत्ती घोडे वगैरे याच्यामध्ये जास्ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आढळून येतं. तर आता झालं आहे काय की पूर्वीच्या काळी मोठं अंगण असायचं, त्याला बाहेर मोठा दरवाजा असायचा, मग पडवी असायची, मग माजघर असायचं, सोफा असायचा आणि नंतर माजघर आणि मागं परडं असायचं, असं घर मोठं असायचं. आता 250 स्क्वेअर फूटचा किंवा 450 स्क्वेअर फूटचा फ्लॅट, त्या 4-5 जण राहतात आणि त्याच्यात जर तुम्ही कुत्रं मांजर पाळत असाल तर मग आरोग्याची दैनावस्था प्राप्त होण्याला फारसा वेळ लागत नाही. पूर्वीच्या काही उंबरे असायचे घराला आणि प्रत्येक खोलीला उंबरा असायचा आणि त्यातनं ओलांडून पाय टाकून जायला लागायचं. हे प्रकरण जेव्हापासून गेले ना तेव्हापासून स्त्रियांचे केस, पुरुषांचे केस हे जमिनीवरती पडून अन्नामध्ये येण्याची प्रक्रिया खूप वाढलेली आहे. पूर्वी ओटे नसायचे, त्यामुळं आता ओट्याला हे प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे, पण स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, क्लोरिनेटेड वॉटरचा वापर ह्याच्यामुळे केस गळून ते अन्नामध्ये येणं ह्याच्यासारखं दुसरं वाईट आणि घाणेरडी गोष्ट नाही. केस आला की ते अन्न टाकून द्यावं असाच उपदेश जो आहे तो धर्मशास्त्र करत असतं. कारण ऋग्वेदाच्या मध्ये ज्या ऋचा आहेत त्याच्यामध्ये केसांच्या मुळाला पाप राहतं असा स्पष्ट उल्लेख आलेला आहे आणि त्यामुळे घरी कोणीतरी गेल्यानंतर केश वपन करणं किंवा केस जे आहे ते दान करणं हा प्रकार जो आहे ना तो मोठ्या प्रमाणावरती केला जायचा. त्याच्यामागं ही काही विशिष्ट गोष्टी आहेत. पण तुम्ही केस कापून आलेला आहे स्मशानात जाऊन आणि तुमचं केसा पामेरीन कुत्रं जर घरी असेल तर मग त्याला काहीच अर्थ राहत नाही. कारण त्याच्या शरीरावरती वाढणारे जंतू प्लस आजारी मनुष्य जे गेलेले आहेत त्याच्या अंगावरचे जंतू, हा सगळा प्रकार जो आहे ना तो घरातल्या लहान मुलांना, स्त्रियांना ज्या रजस्वला आहेत, गर्भिणी ज्यांच्या पोटामध्ये बाळ वाढतं आहे, अशा सगळ्या लोकांना ते त्रासदायक होण्याची शक्यता खूप असते. महत्त्वाचा भाग असा आहे की छंदासाठी म्हणून आत्ता बऱ्याच वेळेला हे पाळलं जातं कुत्रं मांजर. आणि रात्री कुत्रं रडणं किंवा भुंकणं असा जर प्रकार व्हायला लागला तर मग शेजारी पाजारी लोक बऱ्याच वेळा तक्रार करतात. मग कुत्र्याच्या तोंडाला पट्टा बांधणं वगैरे अशा अनेक गोष्टी होताना आपल्याला दिसतात. आणि भूकंपाची जाणीव लवकर होणं किंवा कोणत्या तरी विविध गोष्टीचा वास येऊन त्याची जाणीव होणं वगैरे हे घ्राणेंद्रिय आणि श्रवणेंद्रिय तीक्ष्ण असल्याकारणानं कुत्र्या मांजरांच्या बाबतीत बऱ्याच वेळा त्यांचं बिहेवियर जे आहे ते बदलतं असं आपल्या लक्षात येतं. परंतु घरं मोठी नसताना ह्या गोष्टी करणं थोडंसं त्रासदायक आहे आणि त्यामुळे सांभाळून या गोष्टीचा विचार करून आपल्या घरी कोण आहे कोण नाही आणि लहान व्यक्ती किती आहेत, आजारी व्यक्ती किती आहेत, इम्युनिटी ज्यांची कमी आहे अशी लोकं किती आहेत ह्याचा विचार करून व्यक्तीने वागणं किंवा घरच्या करत्या पुरुषाने वागणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता प्राणी जे आहेत ते मलमूत्र विसर्जनाचा वेग आला की पटकन करतात आणि घरामध्ये कुत्र्या मांजराला मलमूत्राची सवय लागू नये घरामध्ये करण्याची याच्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात. बाउंड्री आखण्यासाठी स्ट्रेस टेन्शन खूप वाढलं कुत्र्याचं मांजराचं किंवा त्याला आनंद खूप झाला तर मग त्यांचं मलमूत्र विसर्जन जे आहे ते घरामध्ये होतं. तुम्हाला ज्या गोष्टीचा वास येत नाही असं पहिल्यांदा तिथं एखाद्या प्राण्याने जर मूत्र किंवा विष्ठा विसर्जित केलेली असेल तर तुम्ही किती धुतलं तरी त्याचा वास राहतो आणि त्या कुत्र्या मांजराला त्याची ती बाउंड्री आहे आणि कोणतरी दुसरं येतं असं वाटून ते तिथं लघवी करतं किंवा संडास करत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला हे जाणवायला पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीच्या विरुद्ध आपलं आरोग्य धोक्यात ठेवून या सगळ्या गोष्टी करतोय. बऱ्याच वेळा आमच्याकडे जेव्हा वंध्यत्वाच्या केसेस येतात ना त्यावेळेला काहीच कारणं त्याच्यात आढळत नाही स्त्री आणि पुरुषांच्यामध्ये आणि मग IgG IgM वगैरे टेस्ट जी आहे टॉर्चची टेस्ट पॉझिटिव्ह वगैरे येते आणि घरी कुत्रं मांजरं पाळलेल्याचा इतिहास किंवा घरच्या सर्वांना कोणाला तरी TB झालेल्याचा इतिहास जो आहे तो मिळतो आणि मग अकॉर्डिंगली ट्रीटमेंट जी नंतर मी तुम्हाला सांगणार आहे ती दिल्यानंतर त्यांना मुलं होतात असंही लक्षात येतं. म्हणजे वंध्यत्वापर्यंत ही पाळी जी आहे ना ती कुठेतरी जात असते हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. गाय आहे, म्हैस आहे, कुत्रं मांजर आहे तर त्यांना सूर्यचक्र किंवा उष्णता चक्र असतं. मासिक पाळीसारखी त्यांना पाळी येत नाही जशी मनुष्य प्राण्याला सस्तन प्राणी असल्यामुळे येते तशी आणि त्याच्यामुळे फक्त स्त्रीबीज तयार होतं ते बाहेर पडतं आणि एंडोमेट्रियमचा भाग जो आहे तो पुन्हा रिॲब्झॉर्ब होतो बऱ्याच वेळेला. पण त्यावेळेला अल्प प्रमाणात स्राव होणं, इन्फेक्शन होणं आणि त्यांच्या वातावरणात प्रेमळपणा ते वाढणं किंवा शांत वृत्ती होणं किंवा चिडखोरपणा वाढणं असं माद्या ज्या आहेत त्या कुत्र्या आणि मांजराच्या करू शकतात आणि त्याचा परिणाम आहे तो वर्षातून 2 वेळा तरी हे चक्र येत असल्याकारणानं आपल्याला जाणून येतो. आणि अंडी घालणं ही प्रक्रिया जी आहे ती पक्ष्यांच्या बाबतीत होत असल्याकारणानं तिथं हा विचार काय वेगळा करायला लागत नाही आणि त्यामुळे मानसिकता बदलणं कुत्र्या मांजरांची हे प्रजनन संस्था ज्या वेळेला ॲक्टिवेट होते त्यावेळेला जास्ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. पाठ सतत वाकवणं, अंगाला येऊन अंग घासून जाणं, शेपटी एका बाजूला करणं किंवा म्हशी गाई असतील तर त्या हंबरणं भरपूर किंवा सैरभरी इकडं तिकडं पळणं
त्यांच्या शरीराचं टेम्परेचर थोडंसं वाढणं, अस्वस्थता किंवा बेचैनी अशी लक्षणं जी आहेत ना ती प्रजननावस्थेमध्ये बऱ्याच वेळा वाढताना दिसतात आणि त्याचा आपल्याला विचार करायला लागतो. पक्षी असताना हा भाग जो आहे तो फारसा त्रासदायक होत नाही आणि जेव्हा त्याचा विणीचा किंवा ब्रीडिंग सीझन असतो त्यावेळेलाच त्यांच्यामध्ये बदल होतात. मग घरटं बांधण्यासाठीचा प्रयत्न करणं, जोडीदार शोधणं, अशा पद्धतीची जी कामं असतात ना ते पक्षी करत असतात. तर त्यावेळेला त्यांना नॅचरल एन्व्हायरमेंट मिळणं हे खूप गरजेचं असतं आणि हा सगळा भाग लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपण घरी साप पाळलेला आहे असे पाळणारे लोक बरेचसे असतात आणि घरामध्ये मोझॅक टाईलवरती तो साप जर सतत खेळत असेल तर नंतर तो लुळाव पडायला सुरुवात होते. किती खायला घातलं तर तो अजगरासारखा नुसता सुस्त पडून राहायला लागतो आणि कधीतरी बाहेर नेल्यानंतर चुकून जर तो मातीत पडला तर इतका जोरात नाचतो आणि सळसळतो की त्याला त्याची नॅचरल हॅबिटॅट मिळते आणि मग त्याचं जीवन जे आहे ते पहिल्यासारखं होतं. अन्यथा त्याचा मृत्यू जो आहे तो समीप आलेला असतो. त्यामुळे आपण पाळीव प्राणी पाळत असताना त्यांचं एकंदरीत नॅचरल हॅबिटॅट काय आहे, त्यांचं नॅचरल अन्न काय आहे आणि त्यांच्याशी जीव लावताना आपण कोणत्या गोष्टी सांभाळून त्याचा विचार पण करायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं. तसं जर केलं तर त्या प्राण्यांच्यावरती बिचाऱ्या अन्याय होणार नाही. त्याच्यातून तुम्हाला जो काय आनंद मिळवायचा तो चांगला मिळू शकतो आणि त्याच्याबरोबर तुमच्या घरच्या लोकांचं आरोग्य, एस्पेशली वृद्ध लोक, बालकं आणि ज्यांना आजार झालेले आहेत असे घरचे लोक यांचं आरोग्य तुम्हाला सांभाळता येतं. तर हा सगळा चष्मा लावून तुम्ही हे लेक्चर जर ऐकलं तर मला वाटतं याच्यातनं खूपशा गोष्टी आयुर्वेदात ज्या सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला समजू शकतील. फारच छान असं वर्णन केलं आहे सर तुम्ही. प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यासोबत सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्ससुद्धा आणलेले आहेत, ते सुद्धा पाहणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पाळीव प्राणी, पक्षी आणि आयुर्वेद समाज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 1. चेहऱ्यावर उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही दुर्धर त्वचा रोगावर 5 ग्रॅम लोणी किंवा तुपासह कडूकवठाचे तेल 4-4 थेंब सकाळी संध्याकाळी घ्यावे. हा प्रयोग सतत 3 महिने करून आंबट तिखट पदार्थ कमी ठेवावे. टिप नंबर 2. सुपारी व तंबाखू खाऊन जर मध, कैफ आला किंवा छातीत दडा बसला तर तत्काळ कलिंगड खावे. टिप नंबर 3. पायांच्या बोटांना चिखल्या, विचर्चिका झाल्या असल्यास वडाची साल व कात उगाळून लावावा आणि पोटात गंधक रसायन हे औषध 2 वेळा 125 मिलीग्राम इतके घ्यावे. तर प्रेक्षको, आपण आज सरांसोबत चर्चा करत आहोत आणि चर्चेचा विषय आहे की पाळीव प्राणी, पक्षी आणि आयुर्वेद याबद्दलचा समज आणि गैरसमज. तर सर, सर्वप्रथम आता मला हा प्रश्न येतो की पाळीव प्राणी, पक्षी आणि आयुर्वेदामध्ये अनुकत्व सांगितलं याबद्दल जरा आम्हाला सांगा. कसं होतं, बऱ्याच लोकांना असं प्रश्न पडलेला असेल की हे वैद्य आहेत आणि माणसाची ट्रीटमेंट करण्याच्या ऐवजी पाळीव प्राणी आणि पक्षाच्या काही मागे लागलेत. तर असं आहे की अश्वायुर्वेद म्हणजे अश्वांचा म्हणजे घोड्यांचा आयुर्वेद किंवा हयायुर्वेद असं जो त्याला म्हटलं जातं आणि हस्त्यायुर्वेद म्हणजे हत्तीचा जो आहे ना आयुर्वेद, असाही आयुर्वेद पूर्वीच्या काळी सांगितला गेलेला आहे. त्यातली सूत्रं जी आहेत ना ती आयुर्वेदिक सिद्धांताला धरून अशीच आहेत. त्यामुळे वैद्याला या प्राण्यांची, पक्ष्यांची ट्रीटमेंटसुद्धा करता येते. औषधाचे डोस बदलणं आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा रूट जो आहे तो वेगळ्या पद्धतीने होता असं ते प्रकरण होत असतं. म्हणजे वैद्याच्या अखत्यारीतच हे सगळं प्रकरण येतं. अश्वायुर्वेद हा ग्रंथ जो आहे तो शालिहोत्र नावाच्या ऋषींनी लिहिलेला होता आणि तो अजून मिळतोसुद्धा आणि त्याच्यानुसार त्याची वेगवेगळी आजारांची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी कशी असते, कारणं काय असतात, त्याची औषधं काय, ते देण्याचे प्रकार काय, हे सुद्धा त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने सांगून ठेवलेलं आहे. हस्त्यायुर्वेद जो आहे ना तो आपल्या असाच जुन्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेला आहे. पालकाप्य नावाचे ऋषी होते आणि रोमपाद नावाचा राजा होता. तर हा डायलॉग मेथडने ग्रंथ लिहिला गेलेला आहे
आणि डायलॉग मेथडनी ह्या गोष्टी घडणं, एक माणूस सांगतोय आणि दुसरा ऐकतोय आणि त्याच्याविषयी शंका विचारतोय आणि पुन्हा पहिला माणूस त्याचे उत्तर देतोय. ही डायलॉग मेथड जी आहे ना, ही सगळ्यात चांगली पद्धत आहे अभ्यास करण्याची किंवा शिकण्याची. ह्याच्यामध्ये मनामध्ये स्ट्रेस टेन्शन राहत नाही. वादे ही जी आहे ते तत्वबोधा असंही होतं. नवीन विचार सुचायला लागतात सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सुद्धा. तर अशाच पद्धतीने आयुर्वेदिक सगळे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल की आपण कॉलेजमध्ये जेवढं क्लासमध्ये शिकतो त्याच्यापेक्षा कित्येक पटीने कॅन्टीनमध्ये शिकत असतो. तर डायलॉग मेथडने शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. तसा हा ग्रंथ जो आहे तो पालकाप्य ऋषी आणि रोमपाद जो होता त्याच्या हिशोबाने संवादाच्या हिशोबाने सांगितला गेलेला आहे. आणि हत्तीचे जवळजवळ 340,000 त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात घेता आयुर्वेदाचं जे काही म्हणणं आहे ते माझ्या मते या बाबतीत चांगलं विस्तारपूर्वक सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि तुम्ही सगळ्यांचे ऐकून त्याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकेल. मला वाटतं एक फोन येतोय, आपण तो फोन घेऊया आणि नंतर पुन्हा विषयाला बरोबर आहे. चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. मुंबईहून माला पाटणकर जी आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. आजचा विषय माझ्या खूपच जिव्हाळ्याचा आहे, कारण माझ्याकडे एक 5 वर्षाची न्यूटर्ड फिमेल मांजर आहे. हां. तिला मी नेहमी डॉक्टरांकडे नेणं, रेबीजचे इंजेक्शन वगैरे सर्व करते. पण मला एक 25 वर्षाची अविवाहित मुलगी आहे. आणि आता मला ही शंका आहे की माझ्या मुलीच्या फर्टिलिटीवर काही वाईट परिणाम होऊ नयेत फ्युचरमध्ये, म्हणून मी मांजरीची काय काळजी घेतली पाहिजे, किंवा त्या मांजरीला माझ्या मुलीपासून दूर ठेवलं पाहिजे का, तिच्या बिछाण्यात वगैरे जाऊ दिलं नाही पाहिजे का, ह्याच्यावर मला डिटेल मध्ये काहीतरी मार्गदर्शन. तुमचं घर किती मोठं आहे वहिनी? 2 बेडरूम. अच्छा, म्हणजे स्क्वेअर फूटच्या हिशोबाने 250 ते 350 स्क्वेअर फूटचा असेल ना? 600 अँड समथिंग. अच्छा, आणि त्या घरामध्ये सगळीकडे वावरतं का मांजर? हो, वावर. अच्छा, ठीक आहे, काय हरकत नाही, मी उत्तर देतो. हां, ठीक आहे. पहिली गोष्ट अशी आहे की रेबीज जे आहे ना ते कोल्हा, कुत्रं, माकड, मांजर वगैरे हे चावल्यातून रेबीज उत्पन्न होऊ शकतो. आणि एस्पेशली कुत्रा आणि मांजर हे प्राणी जे आहेत ना ते वातपित्तात्मक प्रकृतीचे आहे. अनुकत्वाचा विचार नंतर मी सांगणार आहे. त्यामुळे ते चिडला ना कोणताही माणूस आणि त्याचं नख लागलं तरी ती जागा पुवाळते. म्हणजे ज्यावेळेला माणूस रागाच्या भरात असतो त्यावेळेला त्याची बॉडी फिजिओलॉजी बदलते. शरीरातले हार्मोन्स, न्यूरोट्रान्समिटर सगळ्यावरती त्याचा परिणाम होतो. एन्झाईमवरती सुद्धा होतो आणि शरीर तात्पुरतं विषारी होतं आणि ती नखं जी आहे ती विषासारखा परिणाम करतात. तुम्ही असं लक्षात घ्या की कुत्र्याला किंवा मांजराला अँटी रेबीज इंजेक्शन जरी दिलं ना तर त्या कुत्र्याला त्याचा त्रास होत नाही, रेबीज होत नाही, परंतु त्याच्या लाळेमधले जंतू पूर्णतः नष्ट होत नाहीत. आणि ही लाळ जी आहे ते प्रोटीन जे आहे ते जर तिच्या मांजराच्या चाटण्याने आपल्याला किंवा कुत्र्याच्या चाटण्याने किंवा त्याच्या लेपटाण्याने आपल्या लाळेशी किंवा आपल्या शरीरावरच्या जखमेशी त्याचा संबंध आला तर रेबीजपासून अनेक वेगवेगळे आजार जे आहेत ते त्यातून उत्पन्न होऊ शकतात. त्याच्या विष्ठेतून लेप्टोस्पायरोसिससारखा आजार उत्पन्न होऊ शकतो. त्याच्यावरती वाढणाऱ्या जंतूचं अजून संशोधनच झाले नाही की जे माणसाच्या सेक्स्युअल किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती त्याचा काय परिणाम येतो. हे सगळं लक्षात घेता हल्लीच्या मुलींचं वागणं जे असतं त्या 4 दिवस त्या बाहेरच्या बसत नाही, सगळी कामं करतात, गर्भाशयातनं उंडेड असतं, खाणं पिणं कसंही, झोपणं केव्हाही, उठणं केव्हाही, स्वच्छता पाळली जाते परंतु आंघोळी केली जाते. तर 3 दिवस आंघोळ करायची आणि 4थ्या दिवशी आंघोळ करायची असते स्वच्छता पाळून. हे कुठेतरी मुली विसरतात. तर ह्या सगळ्यामध्ये एक मांजरी हे कारण त्याच्यामध्ये असणार आहे. ह्याचा त्रास होईलच असं काही नाही आहे, परंतु प्रत्येकाच्या शरीराची ससेप्टिबिलिटी जी असते ती वेगळी आहे. आणि त्यामुळे आयुर्वेदाने पुरुषम विक्ष असा विचार करून प्रत्येक व्यक्तीचा वेगळा विचार करायला सांगितलेला आहे. तर ते बेडमध्ये मांजर येणं, स्वयंपाकघरात येणं किंवा त्याला लेपटावून तुम्ही त्याचे मुके घेत बसणं असं करणं हे योग्य नाही आहे. मांजराच्या मिशीचे केस जे आहेत ते आणि वाघाच्या मिशीचे केस पूर्वीच्या काळी राजे लोकांना मारण्यासाठी अन्नातून दिले जायचे. त्यांनी आंतरवैदून माणूस मरतो इतपत ते त्रासदायक असतं. तर हा प्रकार जो आहे तो अंगावरच्या फरला किंवा केसांना लागू नाही आहे, पण त्याच्यात असलेलं केरॅटिन नावाचं जे प्रोटीन आहे ते तुमच्या पोटामध्ये गेल्यानंतर अनर्थ उत्पन्न करू शकतं. तर मुलीला काही विशिष्ट पद्धतीची औषधं देणं, मांजरीला काही विशिष्ट पद्धतीचा आहार देणं ह्यांनी हा प्रश्न सुटू शकतो. परंतु शक्यतो त्याची जागा जी आहे पाळीव प्राण्यांची ही बाहेर असणं हे जास्त योग्य आहे. आणि एस्पेशली पाळीच्या काळात आणि ऋतुमती अवस्थेमध्ये म्हणजे ओव्ह्युलेशनच्या काळामध्ये ज्यावेळेला बॉडी टेम्परेचर स्त्रियांचं वाढतं त्यावेळेला तरी मांजरापासून तिने दूर राहणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. सर, आपण आज चर्चेदरम्यान अनुकत्व याबद्दल बोलत होता. बरोबर आहे. त्याबद्दल हां, तर मगाशी मी ते हस्त्यायुर्वेद आणि गजायुर्वेदाचं तुम्हाला सांगून झालं.
आणि त्याच्याबरोबरीनं आता आयुर्वेदाचा विचारायचा आहे तर अनुकत्व नावाचा एक प्रकार प्रकृतीच्या बाबतीत सांगितलेला आहे. वाताची, पित्ताची, कफाच्या अशा वेगवेगळ्या प्रकृती प्रत्येक व्यक्तीच्या असतात आणि त्याला एकेका प्राण्याने रिप्रेझेंट केलेला आहे. अनुकत्व याचा अर्थ डल्लनानी सुश्रुतसंहितेच्या टीकेमध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की शील किंवा स्वभाव. आणि तो जर लक्षात घेतला तर प्राण्यांचा स्वभाव जो आहे ना त्याच्यानुसार मनुष्याची व्यक्तिमत्व जे आहे ना ते वर्णन केलं जातं. म्हणजे एखादी व्यक्ती खूप घाबरट आहे किंवा चंचलत्व त्याच्या ठिकाणी खूप आहे तर ससा किंवा उंदीर जे आहे ना त्याचं अनुकत्व असतं. सिंह आहे तर तो कफ प्रकृतीला अनुलक्षून सांगितलं गेलेला आहे. हत्ती जो आहे त्याची चाल लवलार असते, हळूहळू चालत असतो, तसा कफ प्रकृतीची व्यक्ती तसं चालत असते. किंवा पोहण्यामध्ये हंस जो आहे तो कफ प्रकृतीच्या हिशोबाने सांगितलेला आहे. कुत्रं जे आहे ते वात प्रकृतीच्या हिशोबाने वर्णन केलं गेलेलं आहे. मूढत्व किंवा एखादी गोष्ट पटकन न समजणं या हिशोबाने गाढव हे अनुकत्व वात प्रकृतीचं सांगितलं आहे. पित्त प्रकृती असताना वाघ जो आहे तो आणि मांजराचा काही ज्या जाती आहेत त्याचं वर्णन जे आहे त्या अनुकत्वाच्या हिशोबाने केलं गेलेलं आहे. हे कशासाठी तर आपण पाळीव प्राणी म्हणून प्राणी घरी आणतो, पक्षी घरी आणतो, परंतु आपला स्वभाव प्राण्यासारखा असू शकतो हे लोकांना समजावं म्हणून हा अनुकत्वाचा विचार जो आहे ना तो मी तुम्हाला आत्ता याच्यामध्ये मुद्दा म्हणून वर्णन करून सांगितला. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण ज्या गोष्टी बघतोय त्याच्यामध्ये प्राणी पाळल्यानंतर प्रजनन काळ ज्यावेळी त्यांचा येतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये उत्पन्न होणारे जे बदल असतात शारीरिक मानसिक बदल ह्याच्याविषयी थोडासा उहापोह मी केला, परंतु तो डिटेलमध्ये लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्यावेळेला रक्तस्राव होणं पाळीच्या मार्गातून असं कुत्र्या मांजरांना फारच होत नाही, गाई म्हशींना होत नाही, अगदी क्वचित रक्तस्राव थोडासा होतो, परंतु आत तयार झालेले एंडोमेट्रियम हे रिॲब्झॉर्ब केलं जातं. ती जी सायकल असते इस्ट्रस सायकल जी असते ना ती वर्षातून जशी येईल 21 दिवसांनी गाय किंवा म्हैस ही माझावरती येत असते. वर्षातून 2 वेळा कुत्र्यांचा ब्रीडिंग सीझन जो असतो तो येत असतो. मांजरीला हा बऱ्याच वेळा येतो, पक्ष्यांना हा वर्षातून 1-2 वेळा येत असतो. तर हे जे चक्र त्यांचं जे उष्णतेचं आहे त्याच्यानुसार मासिक पाळींचे बदल जे असतात ते त्यांच्यामध्ये घडत असतात. परंतु त्यावेळेला बाह्य योनिमार्गाला सूज येणं किंवा जनेंद्रिय सुजणं असं प्रकरण त्यावेळेला होतं. आणि त्यावेळेला कुत्रं, मांजर, गाय, म्हैस हे सगळे जे प्राणी आहेत ना ते प्रेमळ तरी होतात, चिडखोर होतात किंवा शांत पडून राहतात. त्यांच्या वृत्तीमध्ये बदल घडायला लागतो, बेचैनी यायला लागते. आणि ह्याच्याकडे जर त्या घरच्या व्यक्तीचं लक्ष नसेल ना तर मग त्यांचं चावा घेणं, ढुशी मारणं वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या काळामध्ये जास्त होतात असं लक्षात येतं. आणि हे लक्षात घेऊन त्याची लक्षणं जी आहेत ते बघणं खूप गरजेचं आहे. तर मानसिकता जे बदलणं ह्याच्यामध्ये पहिलं लक्षण असतं ते बेचैनी असते. दुसरं जे असतं ते अस्वस्थपणा असतो, सैरभैर पळणं असतं. पाठ किंवा मान वाकवणं हे खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. ढुश्शा मारणं किंवा चावणं किंवा शिंगाने उधळणं हा प्रकार त्या काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला होताना दिसत असतो. ह्याच्याबरोबरीनं वारंवार मूत्रप्रवृत्ती करणं किंवा मलप्रवृत्ती करणं असं सुद्धा प्रकरण या काळामध्ये खूप वेळेला होत असतं. ह्याच्याबरोबर पाठ जी आहे ती जमिनीला किंवा अंगाला माणसांच्या घासणं आणि त्याच्यावरून लोळणं हा प्रकार जो आहे तो खूप वेळा आपल्याला दिसून येतो. आणि पाळीव प्राण्यांच्या बरोबरीनं हिंस्र जे प्राणी आहेत ना त्यात सिंहीण किंवा वाघीण जी आहे ना ती या काळाच्या आधी ब्रीडिंग सीजनच्या आधी लोळणं हा प्रकार करताना तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेला असेल. तर हे सगळं घडत असताना शरीरात जे बदल होतात त्यावेळेला रक्तावरती वाढणारे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे व्हायरस, जंतू जे आहेत ना आणि बुरशी ही त्या कुत्र्या मांजरांच्या अंगावरती वाढायला लागते. आणि घरी जर एखादा कोणता कमी इम्युनिटीचा व्यक्ती असेल ना तर त्याच्यावरती त्याचा झपकन परिणाम जो आहे तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला येताना दिसून येतो. तर बऱ्याच वेळा असं होतं की पक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा हा भाग घडतो, परंतु त्याच्यामध्ये फारसे ऑप्शन्स पक्ष्यांच्या बाबतीत नसतात. घरामध्ये जर त्याला पाळलेलं असेल तर त्याला घर करणं, नवीन करणं ह्याची काही गरज नसते. नर आणि मादी एकत्र पक्षी आणलेले असल्या कारणानं त्याला जोडीदार शोधणं हाही प्रकार फारसा करायला लागत नाही. परंतु नॅचरल हॅबिटॅट नसल्या कारणानं काय होतं की ह्या सगळ्या पाळीव प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं पुनरुत्पादनाचा जो प्रकार असतो ना हा नॅचरली जसा चालतो तितका चांगल्या पद्धतीने चालत नाही. आणि ह्याच्यामध्ये मग अंडी घालणं वगैरे या गोष्टीसुद्धा बऱ्याच कमी प्रमाणात आपल्याला आढळून येत असतात. आता बऱ्याच वेळा असं होतं की चॉकलेटसारखी गोष्ट आहे ती जर पक्ष्याला खायला घातली तर तो पक्षी मरू शकतो. बऱ्याच वेळा दुधाचे पदार्थ, पोळी वगैरे हे कुत्र्याला जर घातलं तर त्याला संपूर्ण अंगावरती लूज भरू शकते आणि त्याचे केस जे आहेत ते नष्ट होऊ शकतात. बऱ्याच प्रकारच्या चेरीज आणि बेरीज ज्या आहेत ना त्या मांजराला अतिशय हानिकारक असतात. कुत्र्याला द्राक्ष घालणं कधी योग्य नसतं. तर आपण आपलं अन्न त्यांना खायला द्यायला लागल्यानंतर जो प्रकार उत्पन्न होतो तो आधीच ती एक वेगळी मार्जारयोनी किंवा श्वानयोनी आणि त्याच्यामुळे तुमचं अन्न जर तुम्ही त्यांना देत असाल तर गॅस्ट्रिक ज्युसेस आणि त्याच्यामधला जो फरक आहे ना
तो तिथं त्यांना सहन होत नाही, त्यांची पोटं बिघडणं वगैरे होऊ शकतं. अति खाण्याने त्यांना मधुमेह होऊ शकतो, अति खाण्याने त्यांना वजन वाढू शकतं, संधिवातासारखा आजार होऊ शकतो आणि वृद्धापकाळ लवकर येतो. कुत्रं जंगलातलं आणि जर घरचं जर बघितलं तर त्याचं आयुष्य निम्म झालेलं आहे, हे कुठेतरी आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून मग आपलं जे केअरिंग शेअरिंग जे आहे त्याचा परिणाम त्याच्यावरती चांगलाही येऊ शकतो आणि वाईटसुद्धा येत असतो. लळा लागणं ही गोष्ट जर कुत्र्या मांजराच्या बाबतीत खूप वाईट होते आणि मग वृद्धापकाळ झाल्यानंतर मर्सी डेथ वगैरे देताना घरच्या लोकांचे खूप हाल होतात मानसिकदृष्ट्या, असंही आपण बघत असतो. आणि याच्यापुढे पुन्हा कुत्रं पाळायला नको इथंपर्यंत लोकांची मदत जाते आणि तरीसुद्धा ते पुन्हा पाळलं जातं असंही होतं. पण ह्याच्यामध्ये हा मानसिक बॉन्ड तयार जो होणार आहे ना, तो घरच्या आपल्या सख्ख्या लोकांशी करणं जास्ती गरजेचं आहे कुत्र्या मांजरांच्यापेक्षा. नो डाऊट की कोणतंही निर्व्याज प्रेम करणं हे प्राण्यांच्यापासून शिकून घ्यायला पाहिजे, परंतु बुद्धी आणि विवेक असेल तर माणसातला प्रेमाचा बॉन्ड पहिल्यांदा उत्पन्न होणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. प्रेक्षको, सरांनी आपल्याला फार महत्त्वाची पण आश्चर्यकारक अशी माहिती सांगितलेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यासोबत सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत, ते सुद्धा पाहणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पाळीव प्राणी पक्षी आणि आयुर्वेद समाज गैरसमाज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातोबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचा पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 4. लहान मुलांच्या संपूर्ण अंगावर येणारी सूज म्हणजेच नाळगुद या विकारात 40 ग्राम हुलंगे कुळीत किंचित भाजून घेऊन त्यात रुईच्या पानाचा 1 इंच लांबी रुंदीचा तुकडा टाकावा व अर्धा लिटर पाणी घालून उकळून साधारण 60 ml पाणी उरवावे. याने लघवी व संडासला साफ होऊन नाळगुद विकार बरा होतो. हा प्रयोग वैद्याच्या सल्ल्याने करावा. टिप नंबर 5. पाळीच्या वेळी अंगावरून साफ जात नसल्यास अर्धा ग्राम केशर आणि अर्धे ग्राम कापूर पाळीच्या 3 दिवस पूर्वी सकाळी संध्याकाळी पाण्याबरोबर घ्यावे. रक्तदाब असलेल्या स्त्रियांनी हे औषध घेऊ नये. प्रेक्षकांनो, या सर्व टिपचा वापर करावा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सरांसोबत आज आपण चर्चा करत आहोत पाळीव प्राणी पक्षी आणि आयुर्वेद या विषयावरती. तर सर, मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की बऱ्याच पाळीव प्राण्यांचे लाळ किंवा मूत्र, विष्ठा वगैरे, केस वगैरे हे असतात आणि ते आता घरामध्ये असल्यामुळे त्यांच्या सानिध्यामध्ये माणसाच्या सानिध्यामध्येच असतात ते. तर मग त्याच्यावरती काही परिणाम होतो का, आजार काही उत्पन्न होतो का त्याच्याने? खूप चांगला प्रश्न आहे हा. आता कसं आहे, पाळीव प्राणी म्हटलं की आणि पक्षी म्हटलं की काही थोडासा बदल त्याच्यामध्ये करायला लागतो. आता कुत्रा हे मांजरं आहे वगैरे प्राणी आहे, तर त्यात मूत्राचा मार्ग, मलाचा मार्ग हा वेगळा आहे. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, क्लिओका नावाचा जो छिद्राचा भाग आहे पक्ष्यांच्या बाबतीतला, तो शौचाचा मार्ग एकच असतो. आणि कावळा किंवा कबूतर वगैरे हे विष्ठा करताना तुम्हाला 2 गोष्टी त्याच्यात आढळतील. एक पांढरा भाग असतो, त्याच्यात युरिया असतो बऱ्याच प्रमाणात लिक्विड फॉर्ममध्ये, आणि काळी किंवा तपकिरी त्याच्यामध्ये विष्ठा असते. आणि मलमूत्र विसर्जन एकाच मार्गातून त्या होत असतं. तर कुत्र्या मांजरांच्यामध्ये मात्र हा भाग जो आहे तो वेगळा वेगळा आहे. आणि मूत्राचा वापर कुत्रं मांजर हे बऱ्याच वेळा आपली लाईन जी आहे ना ती डिमार्क करण्यासाठी करत असतं. म्हणजे त्याचा हा ठरलेला जो हिस्सा आहे, 7-12 वगैरे काही त्या कुत्र्याकडे किंवा मांजराकडे काही असणार नाही, तर ते स्वतः ते मार्किंग करत असतं आणि त्याच्या आत आल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल जे आहे ते मानसिक आणि शारीरिक हे घडत असतात. हे कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. घाम आहे तो जो आहे तो पंजाच्या हिशोबाने कुत्र्यांना येत असतो, मांजरालाही तसाच येत असतो. आणि मग ते चाटून पुसून तो घाम जो आहे तो कमी करणं किंवा तो जास्ती आणण्याचा प्रयत्न करणं असं कुत्रं मांजर करत असतं. आणि त्यासाठी तोंड बाहेर ठेवून, जीभ बाहेर ठेवून सतत कुत्री ही हापत असतात. आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं की शरीरातला घाम जो आहे तो कमी केला जातो. घाम 2 गोष्टीसाठी गाळला जातो. एक शरीराचं तापमान नियंत्रण करण्यासाठी आणि त्यांचं स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा शत्रूवरती मात करण्यासाठी, मी इथं आहे, माझं अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीने घाम आणला जात असतो, मांजर असू दे किंवा कुत्र्याच्या बाबतीत. मला वाटतं एक फोन येतोय, आपण तो फोन घेऊया आणि मग पुन्हा माहिती बघूया.
आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. पुण्याहून मंगल आपटे बोलत आहेत. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. हा, मला असा प्रश्न विचारायचा की कुत्रा आणि मांजर आपण पाळतो आणि ते आपण त्यांच्या अंगाला म्हणजे हात लावतो, स्पर्श करतो, तर त्यांच्या ज्या पिसवा असतात त्या काय काय आपल्याला चावतात. हो. तर त्या बाबतीत आपण त्यांना पावडर लावणं किंवा त्याला काही जण कापूर त्याच्यावर टाकत नाही, ते मेला जातात, तर त्या बाबतीत आपण काय काळजी घ्यावी आणि त्यांचा सांभाळ कसा करावा? बरोबर आहे. छान प्रश्न विचारलाय मंगल, तुम्ही सांगूया, आपण उत्तर देऊया. तर कसं होतं, कुत्र्याची देखभाल करत असताना, मांजराची करताना, कुत्र्याला एक वेळ आंघोळ चालते, पण मांजराला ओलं होणं फारसं आवडत नाही. पिसाळ्यासारखं ते करतं. शक्यतो पाण्यात पडल्यानंतर त्याला पोहता येतं, हे सगळं ठीक आहे, पण मार्जार वेणीला शक्यतो पाणी नको असतं. तर माइट्स जे आहेत ना, वेगवेगळ्या पद्धतीचे जंतू, ते त्याच्यावरती वाढणं, उवा लिखा होणं किंवा गोचीड होणं, हे ज्यावेळेस कुत्र्या मांजरांच्यावरती होतं आणि ते आपल्याला चावतं ना, त्यातनं गोचीड ताप नावाचा एक ताप असतो, तो सुद्धा माणसाला होऊ शकतो. आणि यांचा परिणाम जो आहे तो मज्जातंतू विवाहावरती होत असल्याकारणानं ह्याच्यातनं खूप मोठे आजार उत्पन्न होऊ शकतात. मगाशी जसं म्हटलं ना की मनुष्य योनी वेगळी, प्राणी योनी वेगळी, त्याच्यामध्ये या मार्जार योनी आणि श्वान योनी या वेगळ्या आहेत, त्याच्यावरती वाढणारे जंतू वेगळे आहेत, जीवजंतू वेगळे आहेत. त्याचाच हा प्रकार आहे. तर तुम्ही किती त्याची काळजी जरी घेतली तरी त्यांचं अन्न जोपर्यंत तुम्ही नॅचरल घेत नाही ना, तोपर्यंत या गोष्टी बदलणं हे अशक्य होऊन जातं. हे तुम्हाला त्वचारोग आहे, अंगाला सोऱ्यासी झालेला आहे आणि तुम्ही तिखटा मिठाचं आणि शिजवलेलं अन्न बंद केलं आणि फळं आणि कंदमुळं खायला लागला तर आपोआप तुमची तब्येत चांगली सुधारायला लागते. ह्याचं कारण काय आहे, नॅचरल डाएट जे आहे आपलं ते आपल्या पोटात जातं आणि दोष धातू मला आता विचार करून ही जर राखणी केली तर सोऱ्यासारखा विकारसुद्धा पूर्णतः कह्यात येतो आणि बरा होऊ शकतो. तर या कुत्र्या मांजराला तुम्ही पोळी भाजी जर खायला घातली, दूध भाकरी खायला घातली आणि त्यांचं नॅचरल जे डाएट आहे, त्यांची जीभ जी आहे ती बाहेर येते आहे, सुळे मोठे आहेत त्यांचे, आणि मांसाहार करणारा तो जर प्राणी असेल तर तुम्ही ते शिजवलेलं शाकाहारी त्याला किती देणार हा प्रश्न पडतो आणि त्याच्या आरोग्यावरती नक्की परिणाम होतो आणि आयुष्यावरती सुद्धा परिणाम होत असतो. त्या हिशोबाने पाळण त्यांची कशी करायला पाहिजे किंवा कसं पाळलं जायला पाहिजे हे प्रकरण लक्षात घेणं खूप वेळा गरजेचं असतं. तर मगाशी आपण जसं बघितलं तसं ह्या केस आहेत, नखं आहेत, दात आहेत, तर आता दाताचा डेंटिन नावाचा भाग जो आहे त्याच्यातनं ती दाताची उत्पत्ती होत असते. पण दातांनी चावा घेतल्यानंतर लाळ आणि त्या दातांनी केलेली जखम याचा संबंध जो आहे तो आपल्या आजाराशी येत असतो आपल्या शरीरातल्या, आणि रेबीज हे त्याचं महत्त्वाचं एक प्रकरण आहे. कुत्रं मांजर पाळणाऱ्या लोकांनी कधीतरी ICU वॉर्डमध्ये जाऊन पिसाळलेलं कुत्रं चावल्यानंतर पिसाळलेला माणूस पाहावा आणि त्याची जी हालत आहे ना ती बघितल्यानंतर तुम्हाला या गोष्टीची ग्रॅव्हिटी येईल. तुमचं कुत्रं पाळलेलं आणि दुसऱ्याला जर चावलं तर तुम्ही त्या लोकांना आमच्या कुत्र्याला इंजेक्शन दिलं असं जर म्हणत असाल ना, तर ते तुमच्या कुत्र्याला रॅबीज न होण्यासाठी आहे. त्याच्या लाळेमध्ये जंतू असे असतात की जे पूर्णतः नष्ट होत नाहीत आणि ज्याला कोणाला ते चावलेलं आहे त्याला रेबीज होऊ शकतं, हे लक्षात घ्या. तुम्हालाही तो कुत्रा चावू शकतो आणि पिसाळू शकतो. या दोन्ही गोष्टी खऱ्या होत असतात. ज्यावेळेला जनेंद्रियाशी संबंध येतो, हार्मोनशी संबंध येतो, सेक्स ऑर्गनशी संबंध येतो आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी संबंध येतो, त्यावेळेला उन्माद, अपस्मार, अतत्वाभिनिवेश अशा ज्याचे आजार जे आहेत ना त्या कुत्र्यांना होऊन त्यांचं बिहेवियर बदलू शकतं आणि ते एकदा विस्कटलं की त्रासदायक होतं. आयुर्वेदामध्ये स्वस्थ वृत्त आणि सदुवृत्त जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये ज्याला दात तीक्ष्ण आहेत, ज्याला शिंग आहेत आणि ज्यांची नखं जास्ती टोकदार आहेत अशा प्राण्यांच्यापासून जपून राहा असाच उपदेश केलेला आहे. यांनी समथिंग टू से काय, तुम्ही ह्या प्राण्यांच्या फंदामध्ये पडू नकाच असं म्हटल्यासारखं हे प्रकरण आहे. तर हा भाग लक्षात घेताना मी मगाशी सांगितलं तसं रेबीजची लक्षणं एकदा दिसायला लागली की तो मनुष्य जो आहे तो वाचणं मुश्किल होतं आणि किती उपचार केले तर ते होऊ शकत नाही. अजून सिद्ध झालेलं नाही आहे, पण कुत्रं चावलेलं आहे आणि एखादा माणूस पिसाळलेला असेल तर त्याच्याजवळ डॉक्टर आणि वैद्य किंवा नर्स वगैरे सुद्धा जात नाहीत, कारण काहींच्या म्हणण्यानुसार एरियल रूटने ते इन्फेक्शन डॉक्टर किंवा नर्सला होऊ शकतं, इतकं ते प्रकरण त्रासदायक होतं. तर कधीतरी ह्या केसेस अशा तुम्ही बघत चला, म्हणजे आपण कोणत्या जगात वावरतोय याचा आपल्याला पटकन अंदाज येतो. दुसरा असा आजार आहे तो म्हणजे लेप्टोस्पायरोसिस नावाचा आजार आहे आणि तो प्राण्यांच्या, पाळलेल्या प्राण्यांच्या किंवा इतर प्राण्यांच्या मळमूत्र आणि विष्ठेतून हा आजार जो आहे ना तो स्पेशली पूर वगैरे आल्यानंतर मुंबईमध्ये तर हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतं. किंवा जेवढं तीर्थक्षेत्र आहेत अशा नद्या फुगून गावामध्ये ते पाणी आलं ना की हिपॅटायटिस B आणि लेप्टोस्पायरोसिस भयंकर मोठ्या प्रमाणावरती आढळतो. तुमच्या स्किनला कुठेही कट झालेला असेल आणि हे दूषित पाणी तुमच्या शरीराला जर लागलं ना तर सांधे दुखणं, मांसपेशी दुखणं, थंडी वाजून ताप यायला लागणं,
मनामध्ये बदल घडून मेंदूचं काम जे आहे त्याच्यामध्ये बरीचशी लक्षणं येणं आणि नंतर 100 की 20 लोकांना किडनी फेल्युअर होऊन त्याच्यात लोक जाऊ शकतात. इतकं हे भयंकर प्रकरण जे आहे ना ते कुत्र्याच्या आणि मांजराच्या विष्ठेतून उत्पन्न होण्याची शक्यता असते. मांजरी कधी शी केल्यानंतर त्याच्यात ती माती टाकते असं तुम्ही बघितलेलं असेल. कुत्र्याला ते व्यवधान नसतं आणि ते कुठेही शिशू असं करू शकतं आणि त्याचा परिणाम ह्या पद्धतीने येत असतो. तर स्वच्छता पाळणं हे एक नवीन काम तुमचं त्याच्यात होऊ शकतं आणि तुमचं वय जास्ती असेल किंवा खूप कमी असेल तर तुम्हाला त्याचा साक्षात आजार होण्याची शक्यतासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती असते. हे कुठंतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. उंदीर किंवा ससे पाळलेत आणि ते जर चवताळून चावले ना तर तुमच्या शरीरातील लायपोमा येतात. बऱ्याच लोकांच्या अंगावरती गाठी आलेल्या तुम्ही बघितलेल्या असतील. तर आईच्या मॅटर्नल किंवा पॅटर्नल साईडनी हा आजार येतो आणि आपल्या पूर्वजांना उंदीर किंवा चिचुंदरी वगैरे चावलेली असते आणि पूर्वीच्या वेळी घरी पोती वगैरे धान्याची असायची त्यामुळे उंदीर भरपूर असायचे. तर ते चावल्यानंतर तुमच्या शरीरावरती येणाऱ्या गाठी हा एक भाग झाला आणि पावसाळ्याला ढग आले की तुमचे सांधे दुखायला लागतात आणि गाऊट नावाचा जो आजार आहे तसा संधिवात जो आहे तो त्यातनं मागं लागतो आणि तो काही केल्या औषध देऊन कितीही तुम्ही झायलोरिक वगैरे ही गोष्टी जरी घेतल्या ना तरी त्याच्या पेन किल त्याने होत नाही आणि वारंवार त्याचा त्रास होत राहतो. कारण ते चावण्यातून उत्पन्न झालेले आणि उंदराचं विष जे आहे त्याचं औषध मूषक विषाचं त्याच्यासाठी द्यायला लागत असतं आणि वैद्यालाच या गोष्टी समजू शकतात. आधुनिक शास्त्रामध्ये हा विचार नसतोच कारण त्यांची टॉक्सिकॉलॉजी वेगळ्या पद्धतीने काम करत असते आणि चालत असते. तर हे तुम्ही लक्षात घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण प्राण्यांना लळा लावतोय, प्राणी आपल्याला लळा लावतायत, आपल्याला चाटतायत, त्यांचा प्रेम करण्याचा तो प्रकार आहे. परंतु तुमच्या शरीरावरती त्याला कुठंतरी ॲक्नी आहेत, तारुण्यपिटिका आहे, जखम झालेली आहे आणि त्याच्यावर जर ते लागलं गेलं आणि त्यात रेबीजचे जंतू असतील ना तर हा प्रकार खूप त्रासदायक होऊ शकतो, धोकादायक होऊ शकतो. एस्पेशली पावसाळ्यामध्ये ढगाळ हवा असताना जेव्हा विजा चमकत आहेत अशा वेळेला ही विष जी आहेत ना ती मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यावेळेला जर तुम्ही पोटामध्ये तुपासारखा पदार्थ घेत असाल ना तर ही व्हायरसची विष जी आहेत ना ती खूप जबरदस्तरित्या शरीरामध्ये मोठ्याने काम करतात आणि त्या माणसाला जास्ती आहत करू शकतात. तर हे लक्षात घेऊन या विषयाकडे बघणं खूप गरजेचं आहे आणि तोच भाग आपण आज सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. बरोबर आहे. चर्चा रंगत आली आहे. आपण ही चर्चा पुढे नेऊया पण वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. त्यानंतर आपण सरांनी आपल्यासाठी औषधी वनस्पती सुद्धा आणलेली आहेत तेही पाहूया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. पाळीव प्राणी पक्षी आणि आयुर्वेद समाज गैरसमाज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातोबाग गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. तर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सर आता मला एक प्रश्न येतो की पाळीव प्राणी पक्षी यांच्यामुळे जे मानवी जीवनामध्ये जे आजार उत्पन्न होतात त्यावरती चिकित्सा काय ते सांगा. बरोबर. आता आपण लेप्टोस्पायरोसिसचं वर्णन बघितलं, त्याच्यानंतर रेबीजचंही बघितलं, वात रक्त किंवा गाऊटसारखी लक्षणं असतात तेही बघितलं. आता सध्या कबुतराच्या बाबतीत बरेचसे उलटसुलट चर्चा झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर कबुतराच्या विष्ठेमध्ये सगळ्यात जास्ती युरिक ॲसिड असतं आणि त्याच्याबरोबरीने त्यात फॉस्फरससुद्धा असतो, नायट्रोजनसुद्धा असतो आणि पोटॅशियमही असतो आणि भरपूर प्रमाणात त्याच्यात बुरशी असते आणि त्या बुरशीचा त्रास जो आहे तो बऱ्याच वेळेला होतो. ही पिसं आहेत, घाम आहे, विष्ठा आहे, त्याचा गंध आहे किंवा चोच लागणं आहे किंवा नखं लागणं आहे प्राण्यांचं किंवा ह्या कबुतराच्या किंवा कोंबड्यांच्या वगैरे विष्ठा आहेत. तर ह्याच्यामधले घटक आत्ता आपण बघून झाले. परंतु ह्याचा परिणाम आपल्या शरीरावरती काय येतो तर बऱ्याच लोकांना यातनं सर्दी सुरू होते आणि खूप शिंका येतात. बऱ्याच जणांना खोकला सुरू होतो, बऱ्याच जणांना घसा लाल होतो, बऱ्याच जणांना दम लागायला लागतो, श्वासावरोध व्हायला लागतो, बऱ्याच लोकांना अंगावरती ॲलर्जी येते. ही ॲलर्जी जर दबली गेली तर दमा होतो, दमा जर दबला गेला तरी ॲलर्जी शरीरावरती यायला लागते. त्याचा परिणाम हळूहळू करून त्यांच्या वृक्कावरती सुद्धा येऊ शकतो. कबुतराचा परिणाम जो आहे ना तो न्यूमोनिया त्यातून उत्पन्न होण्याची शक्यता असते. फुफ्फुसामध्ये वारंवार इन्फेक्शन जर असं व्हायला लागले तर लंग फायब्रोसिस व्हायला लागतं. मग त्याच्यातनं इंटरस्टिशियल डिसऑर्डर जे आहे ना लंगची तीसुद्धा उत्पन्न होऊ शकते. एम्पिझेमासारखा आजार त्यातून उत्पन्न होतो. तुमच्या शरीरात लो व्हायटल टिश्यू असेल आणि जवळ कबूतर असतील तर त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. परंतु या कबुतराच्या विष्ठेचा आयुर्वेदाने औषधासाठी सुद्धा वापर केलेला आहे. कारण अति सर्वत्र वर्जायचं आणि एका गोष्टीला त्याचं एकच फक्त दोष लक्षात घ्यायचा असं कधी करू नये. तर कबुतरा नातीद्रव्यम अनौषधम असं म्हटलेलं आहे. कोणतीही गोष्ट जी आहे ती औषध नाही असं नाही आहे, फक्त योजक असतं तर दुर्लभ वापरणारा जो आहे ना तो असायला पाहिजे. बंद पडलेलं घड्याळसुद्धा 2 वेळा बरोबर वेळ
दाखवत असतो, तर कबुतराची विष्ठा जेवढी त्रासदायक वाटते तेवढी ती औषधासाठी सुद्धा उपयोगी आहे. हृदयामध्ये किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये उत्पन्न होणारे जे ब्लॉकेजेस आहेत, रक्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या गाठी आहेत, व्हेरिकोज व्हेन्स आहेत, काही विशिष्ट पद्धतीचे हिमोरॉइड्स आहेत, कफाच्या मूळव्याधीचे काही घटक आहेत, शरीरातला मेद वाढणं हा प्रकार आहे. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कबुतराची विष्ठा औषध म्हणून वापरता येत असते. विंचवाच्या विषासाठी एक उत्तम योगच आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की हिरडा, तगर, कबुतराची विष्ठा जी आहे ती, सुंठ आणि त्याच्याबरोबरीनं मिरे याची पावडर एकत्र करून जर ते पोटात दिलं आणि तिथं लेप लावला तर विंचवाचं विष लगेच उतरत असतं. तर सगळीकडं सगळ्याच गोष्टी त्रासदायक असतात किंवा फायद्याच्या असतात असं समजू नये. जसं लागेल तशा पद्धतीने त्याचा वापर करणं हे खूप गरजेचं असतं. तर हा भाग महत्त्वाचा एक सांगून झाला. आता प्राण्यांच्यामधून हे उत्पन्न झालेले जे आजार आहेत ते घालवायचे कसे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, विष्ठा आहे, मूत्र आहे, घाम आहे, चोच आहे, पिसा आहे, नखा आहे, हे कट होऊन तुटून पडलं की शेवटी काय होणार आहे, त्याचं माती तयार होणार आहे. आणि मातीतून उत्पन्न अनेक ॲलर्जीज असतात ना, जळमटाची ॲलर्जी आहे, कॉबवेबची ॲलर्जी आहे, सुगंधाची ॲलर्जी आहे, धुलीकणाची ॲलर्जी आहे, ह्या सगळ्या मातीचेच हे प्रकार आहेत. जमिनीवर पडलं की ती आपण त्याला मातीच म्हणतो. तर मातीतून उत्पन्न होणारे आजार जे आहेत ना ते आयुर्वेदाने 2 ठिकाणी सांगितलेले आहेत. एक पांडुरोग अध्यायामध्ये मृदभक्षणजन्य पांडू, मातीकडून होणारा पंडुरोग किंवा ॲनिमिया, आणि बालोपचारणी अध्यायामध्ये उत्तर तंत्रामध्ये बालरोगाच्या संदर्भामध्ये मुलांनी माती खाल्ल्यानंतर उत्पन्न होणारे आजार. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल लोक की त्या दोन्ही ठिकाणी आलेली औषधी ही सेम आहेत. त्रिफळा चूर्ण, शतावरी, मेषशृंगी, हळद, दारू हळद, पुनर्नवा आणि भारंगी अशी ती औषधं आहेत. तर ह्याचं तेल आणि तूप तयार करून तेल अंगाला लावायचं, तूप जे आहे ते पोटामध्ये घ्यायचं, त्याचे बस्ती घ्यायचे, नाकामध्ये ते औषध घालायचं. असं जर केलं तर नखातून, केसातून, दातातून उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांच्या विषाचा परिणाम आणि पक्ष्यांच्या विषाचा परिणाम तुम्ही पूर्णतः घालवू शकत असता. हे कुठेतरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला प्राणी चावला, शिंग लागलं, नख ओरबडलं गेलं तर लघुवमन आणि लघुविरेचन तुम्हाला घेता येतं. तिथं आगद म्हणजे विषाला नष्ट करणारी जी औषधं असतात त्याचे लेप जे असतात ते तुम्हाला करता येत असतात. तांदूळजा म्हणून वनस्पती आहे, याला राजगिरासकी वरती इन्फ्लोरेन्स हिरवाना, तसा तपकीर जे याचा येतो ना त्याला तांदळी असं म्हटलं जातं. आणि तिच्या मुळामध्ये विषनाशक ताकद भरपूर आहे, ती भाजी खायला पाहिजे. हिरवा राजगिराची जी झाडं दिसतात तशीच ती वनस्पती दिसते. तर तुम्ही तांदळजा ही वनस्पती नेटवरनं शोधून बघा, आणि आजूबाजूला ती सर्वत्र मिळते आणि ती तुम्ही वापरणं हे खूप गरजेचं आहे. निषोत्तर म्हणून जी वनस्पती त्याचं विरेचन घेणं हे खूप गरजेचं आहे. तुमचा विषाचा वेग जो आहे तो नष्ट झाला आणि तुम्ही बरे झाले की घृतपान जे आहे ते तूप शमन मात्रेमध्ये सकाळी घेणं, हा हे प्रकार जो आहे ना तो करता येत असतो. आता ह्या अनुषंगाने काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्या आपण बघूया की ज्याचा तुमच्या घरच्या पाळीव प्राण्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या उपद्रवासाठी उपयोग होऊ शकतो आणि त्या प्राण्यानेही त्याची औषधं तुम्ही देऊ शकता. तर पहिलं प्रकरण हे जे आहे ते हे दगडीपाला नावाची वनस्पती आहे. तर प्राण्यांनी कोणती जखम केल्यानंतर या वनस्पतीचा रस जो आहे तो ऑटोक्लाव करून त्या ठिकाणी लावला तर ती जखम झपाट्याने बरी व्हायला सुरुवात होते. तर हा टिकेचा पाला किंवा दगडीपाला, याला मुरुवेण्णा असं सुद्धा म्हटलं जातं. तर तुम्ही ही वनस्पती वापरून बघा. दुसरी वनस्पती इथं तुम्हाला मी दाखवायला आणलेली आहे आणि ती ही तांदूळजा. हिचा इन्फ्लोरेसन्स हिरवा असतो ना त्याच्यावेळी हा तपकिरी दिसतोय पहा तुम्हाला. तर या वनस्पतीचा पानांचा रस किंवा मूळ जे आहे ते विषासाठी खूप उपयोगी आहे. कोणताही पाळीव प्राणी आणि पक्षी चावल्यानंतर तुम्ही याचा वापर करायला पाहिजे. तिसरी वनस्पती जी आहे ही तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहीत असेल, वरधारा नावाची वनस्पती आहे. या वनस्पतीची भजी जी आहे जर तुम्ही खाल्ली ना तर तुमचं वजन कमी होतं, म्हणजे तळलेला पदार्थ खाऊन सुद्धा. तर वरधारेचा वापर जो आहे ना तो कानावरती आणि डोळ्यावरती जर विषांचा परिणाम येत असेल ना, एस्पेशली कुत्रं पिसाळेल चावल्यानंतर या वनस्पतीचा वापर जो आहे ना तो पोटात करायचा, अश्वगंध्याच्या ओल्या मुळ्यासहित. ह्याच्यानंतर आणखी ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये ही गुळवेल नावाची वनस्पती तुम्ही अनेक वेळेला बघितलेली असेल टी व्हीवरती. तर याचा वापर जो आहे तो भाजीच्या स्वरूपामध्ये करायचा आहे. पथ्याच्या भाज्या आहेत त्याच्यात काकमच्छी, पुनर्नवा, जिवंत आणि गुळवेल. तर या भाजीचा वापर तुम्ही करा. ह्याच्या काढ्याचा काढासुद्धा तुम्ही घेऊ शकतो, खोडाचा काढाही तुम्ही घेऊ शकता. ह्याच्याबरोबरीने ही निर्गुंडी नावाची वनस्पती आहे. याच्या बिईला रेणूक बी असं म्हटलं जातं. हे पोटातही तुम्हाला घेता येईल आणि त्याच्याबरोबरीनं याचं नस्य जे आहे ना ते सुद्धा करता येतं. ह्याचं मूळ जे आहे ते वर्ण आहे, रंग चांगला करणार आहे आणि शरीरातला विषार नष्ट करण्यासाठी हे वापरता येतं. आणखीन एक फार महत्त्वाची वनस्पती आहे ती म्हणजे कवठ. कवठाचं पूर्ण झाड जे आहे त्याचं पंचांग जे आहे ना त्याच्यापासून तयार केलेलं तूप जे आहे ना ते तुम्ही पोटात घ्या. तर उंदराचं विष आहे ते, चिचुंदरीचं विष, त्याच्याबरोबरीनं नाक किंवा साप चावून त्याच्यातला माणूस बरा झालेला असेल तर अंगावरती येणारे चट्टे आणि मज्जातंतूंच्यावरती होणारा परिणाम,
विंचवाच्या विषासाठी, मांजरीने जर चावलेलं असेल तर त्याचा परिणाम हे कवठ नष्ट करतं. तर कवठ आणि बेल या 2 गोष्टी ज्या आहेत ना, त्यांचे गुण ॲनालॉगस आहेत. दोन्हीपैकी काही वापरा, पण कवठाचा विषग्न परिणाम हा सगळ्यात जास्त येत असतो. तर हा एक वनस्पती भाग उपयोगी आहे. याच्यानंतर दुसरी एक वनस्पती इथं तुम्हाला मी दाखवू इच्छितो, आणि ती आहे एक गोकर्णी आणि दुसरी आहे ती पुनर्नवा. तर पुनर्नवा ही वनस्पती डोळ्यावरती झालेला परिणाम जो आहे तो उत्तम पद्धतीने नष्ट करते, आणि गोकर्ण जी आहे ती उरकावरती विषांचा झालेला परिणाम नष्ट करते. त्याचा काढा जर तुम्ही पोटात घेतला, कोणत्याही पद्धतीची गोकर्ण चालू शकते, तर तुम्ही त्या आजारातून मुक्त होऊ शकता. याचाच वापर तुम्ही कुत्र्याच्या खाण्यापिण्यामध्ये, मांजरांच्या खाण्यापिण्यामध्ये करायला पाहिजे, तर त्यांची विषाक्तता जी आहे ती कमी होते. बरोबर आहे. फारच छान आणि सुंदर अशी माहिती सांगितली सर तुम्ही. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. समाज गैरसमाज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातोबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.